नमस्कार मित्रांनो, आयुष्यात चांगले मित्र आणि चांगले विचार यांची कास आपण धरली तर आपलं जगणं फार आनंददायी ठरतं। जीवनात चांगले मित्र भेटणं जसं अवघड आहे तसंच चांगले विचार अंगवळणी पडणं सुद्धा। पण काळजी करायची गरज नाही। तुम्हाला जीवनात सुखी आणि समाधानी करण्यासाठी काही विचार मी सादर करत आहे। त्यांना अंमलात आणा आणि समाधानी जीवन जगा। माणसाची ओळख त्याच्या बाह्य स्वरूपावरून जरी होत असली तरी ती अतिशय तात्कालिक स्वरूपाची असते। माणसाची खरी ओळख होते ती त्यांच्या विचारांवरून। माणसाचे विचार कसे असायला हवे हे सांगण्यासाठी मी खाली काही विचार देत आहे। माणसाचे विचार त्याला महान बनवतात आणि त्याला आयुष्यातून उठवायचं काम सुद्धा विचारच करतात। तुमचं नाव आणि ओळख भलेही लहान असेल पण ती स्वतःच्या कष्टाने कमवलेली असली पाहिजे। वेळ कमी आहे ही जरी वाईट गोष्ट असली तरी अजून ही वेळ आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे। खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाटेल पण नंतर ते फक्त अडचणी निर्माण करेल आणि खरं बोलणं सुरुवातीला जरी कठीण वाटत असलं तरी तेच पुढच्या आयुष्यात समाधान घेऊन येईल। काहीतरी मोठा विचार करा, इतर कोणाचा आधी तुम्हाला तो सुचू द्या आणि लवकर सुचू द्या, कारण विचारांवर कोणा एकाचा अधिकार नाही आहे। ज्यांचं मन आणि शरीर शुद्ध नाही त्यांचा मंदिरात जाऊन पूजा करणं व्यर्थ आहे। जगात जर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते आहे तुमचं जीवन। ते अमूल्य आहे। जे काम तुम्ही ज्या वेळी पूर्ण करायचं ठरवाल ते त्याच वेळी पूर्ण झालं पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जायला वेळ लागणार नाही। सर्वात आधी स्वतःवर विजय मिळवा, मग सारं विश्व तुमच्या पायाशी असेल। स्वार्थी माणसं तुमच्या सोबत नाही तर तुमच्या पैसा आणि तुमची प्रतिष्ठा यांच्या सोबत असतात। यश नशिबाने नाही तर मेहनत करून प्राप्त होतं। आपल्या वागणुकीविषयी प्रामाणिक असणं हा सर्वात मोठा धर्म आहे। स्वतःवर विश्वास ठेवा। ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट घडवून आणायचं असतं, नाहीतर जगात सगळं काही मिळवण्यासाठी प्रेमच पुरेसे आहे। जीवनात पश्चाताप करणं सोडा। असं काही करा की जे तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप होईल। गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालचं समजू लागतील। स्वतःच्या विकासासाठी इतका वेळ खर्च करा की दुसऱ्याची निंदा करायला वेळच मिळणार नाही। जर तुम्ही खरोखर तुमचं आयुष्य बदलू इच्छिता तर प्रत्येक दिवशी तुमच्यातला कमतरता दूर करायचा प्रयत्न करा। किंमत दोन्हीची चुकवावी लागते, बोलण्याची सुद्धा आणि शांत बसण्याची सुद्धा। पैसा प्रतिष्ठा बदलू शकतो, पात्रता नाही। एखाद्याचा ताकदीचा अंदाज लावता येतो, त्याच्या इच्छाशक्तीचा नाही। ज्ञान हे पैशापेक्षा उत्तम आहे, कारण पैशाची रक्षा तुम्हाला करावी लागते आणि ज्ञान तुमची रक्षा करतं। तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा कैक पटीने तुम्ही पात्र आहात। विचार करताना डगमगू नका। तुमचा गेलेला काळ कितीही वाईट असला तर तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू शकता। तुमचं मन हीच तुमची सर्वात मोठी अडचण आहे। ते असा समस्या तुमचा पुढे उभं करतं ज्या वास्तवात कधी संभवतच नाही। जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते तिथे वादळ सुद्धा पराभूत होतात। जर आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे तर पैशांना नेहमी खिशात ठेवा,
डोक्यात नाही. लोक तुम्हाला नाही, तुमच्या वेळेला महत्त्व देतात. स्वतःची किंमत तेवढीच ठेवा जितकी चुकवता येईल. जर तुम्ही अनमोल बनून राहिलात तर एकटे पडायची भीती जास्त आहे. देव कोणाचं नशीब लिहित नाहीत. आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर आपले विचार, आपली वागणूक आणि आपले कर्म हेच आपलं भाग्य ठरवत असतात. उपवास जरूर करा, पण खाण्याचा नाही. वाईट विचार, वाईट चारित्र्य आणि वाईट स्वभाव यांचा उपवास करा. विश्वास ही खूप मोठी दौलत आहे. ती तशीच नाही वाढता येते. विश्वास जर स्वतःवर ठेवला तर तो ताकद आणि दुसऱ्यांवर ठेवला तर आपली दुर्बलता बनून जातो. स्वीकार करण्याची हिंमत आणि सुधार करण्याची नियत असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो. जहाज बदलायची गरज नाही. दिशा बदलाल तर किनारे आपोआप बदलून जातील. जेव्हा तुमचा आत्मविश्वास आभाळपर्यंत पोहोचला असेल, लक्षात ठेवा तुमचे पंख कापायला तेव्हा कोणी ना कोणी नक्कीच पुढाकार होईल. तर मित्रांनो, जसं अन्नाला केवळ बघितल्याने आपण निरोगी होणार नाही, त्याच प्रकारे चांगले विचार केवळ वाचून आपल्याला आपल्या मेंदूचा विकास करता येणं शक्य नाही. सुविचार वाचल्यानंतर त्याच्यावर चिंतन करून ते आपल्या आयुष्यात अवलंबणं गरजेचं आहे. आणि मी आशा करते की त्याचा अवलंब तुम्ही नक्की कराल आणि तुमच्याबरोबर तुमच्या जीवलगांना सुद्धा हे विचार नक्की पाठवाल. मित्रांनो, तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.